नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण या ठिकाणी आपले दीपक भाऊ आहेत, दीपक सरोदे शिनावलचे आहेत राहणारे, आणि आपण त्यांच्या या समर्थ बेकर्स मध्ये आज उभे आहोत. PMFME नावाची जी योजना आहे आपली, त्याच्यामध्ये सन 2024-25 मध्ये यांना आपण अनुदान दिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हे जे आहे सगळ्यात महत्वाचं बघा, हे जे आपण त्याला लाईट किंवा इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही असं हे लाकडाचं बनवलेलं ओव्हन आहे. आणि हा जो आहे हा स्पायरल आहे बघा, म्हणजे साहेब हा स्पायरलच आहे ना. याच्यामध्ये ते गव्हाचा उंडा तयार केला जातो आणि या ठिकाणी जे आहे बिस्किटचा आकार या ठिकाणी हे जरा जवळून टाका. बिस्किटचा आकार जो आहे तो या ठिकाणी तयार केला जातो. तर हे आहे. आणि इकडे या तुम्ही इथं बघितलं तर या ठिकाणी एक डिझेलवर चालणारं एक ओव्हन आहे. डिझेलवर चालणारं ओव्हन आहे मित्र. म्हणजे गरज पडेल तसं ते मग अशी तिथे आपल्या लाकडावर चालणारं होतं, डिझेलवर चालणार आहे. आणि ते तिकडे जे कोपऱ्यामध्ये दिसतंय ते इलेक्ट्रिकवर चालणार आहे, गॅसवर चालणार आहे. ते म्हणजे अडचण कशाला येऊ नये अशा पद्धतीची अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. हे जे आहे इथं हे जे युनिट दिसतंय हे आपल्याला खारी तयार करायचं युनिट आहे. म्हणजे खरोखरच आदर्श घेण्यासारखं आहे. हे बघा, हे बिस्किट किती सुंदर आहे. आम्ही आता टेस्ट करून बघितले. खूपच सुंदर असे हे बिस्किट्स आहेत. केळीपासून बनवले जातात, गव्हापासून बनवले जातात आणि तुम्ही नाचणीपासून सुद्धा बनवले जातात. आणि याच्यातलं जीवनसत्व आहे, याच्यातले जे फूड क्वालिटी आहे, न्यूट्रिशन जे आहे ते जसं ते तसं ठेवलं जातं. खूप चांगलं आहे. आणि शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त या PMFME नावाची जी योजना आहे तिचा हा लाभ घेतला पाहिजे. आपल्याकडं PMFME DRP आपले विकास भाऊ या ठिकाणी आहेत. यांना आपण किती 18 लाखाचा प्रोजेक्ट केला होता का? आपण 18 लाखाचा प्रोजेक्ट दिला यांना. हा. कमीत कमी 7.5 ते 8 लाखापर्यंत सबसिडी आहे. अच्छा. म्हणजे असं पूर्वी सरकार राहिलेलं नाही. दीपक भाऊ तुम्ही समाधानी आहे का? हो, खूप आहे ना. स्वतःचा बिझनेस म्हणजे मी मग अशी म्हटलं की बाबा पॅकिंग वगैरे काही करायची गरज नाही तुम्हाला जास्त, कारण तुमच्या मालालाच डिमांड आहे. दीपक भाऊ काय म्हणताय? मालाला डिमांड आहे, पण आता तुमच्या सपोर्टने परत पॅकिंगच्या सुद्धा हिच्यात पडू आम्ही आता. हा ना. हो. अच्छा. अजून तुम्ही भुसावळला पण एक युनिट चालू हा, केलेलं आहे. भुसावळला पण एक युनिट चालू करायला, वरण्यावळा चालू करायचं चालू आहे. हा, मग तुम्हाला ताईंची पण साथ एकदम समर्थ. 75% ताई सांभाळते. हा, 75% महिला. म्हणजे बघा, महिलांचा टक्का वाढला कोंडे साहेब. म्हणजे खरोखरच शेतकरी बांधवांना विनंती आहे, काही तुम्हाला जर अडीअडचणी असल्या तरी आमचे कोंडे साहेब आहेत, आमचे डिपार्टमेंटचे तायडे साहेब आहेत, किंवा आमच्या डिपार्टमेंटचे जे काही कृषी विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत तर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. आणि जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्या ही सर्वांना विनंती. धन्यवाद. थँक्यू.